मंडळी, सध्याचं जग हे फारच गतिमान आहे आणि आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला नकळत का होईना एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन अशा विविध आजारांचा सामना करावा लागतो। पण या आजारांवर नेमकं उपाय काय, उपचार काय, हेच या लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण आलो आहोत ठाण्यातील डॉक्टर सावंत विश्वस्वरूप आयुर्वेद सेंटर, पंचकर्मा सेंटर या ठिकाणी आणि आपण सरांकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया। सर आहेत गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर। सर, सर्वप्रथम ठाणे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत। काय सांगाल, पंचकर्मा नेमकं म्हणजे काय आहे, काय माहिती द्याल? ओके, सो पंचकर्म हे आयुर्वेदाचं खूप अविभाज्य घटक असं चिकित्सेचं हे असं सांगितलेलं आहे। तर काय असतं ना, आपल्या शरीरामधले जे दोष असतात ते ज्यावेळी विकृत पद्धतीने वाढतात, जे टॉक्सिन्स असतात ते वाढतात, त्यावेळी आपण बरेच वेळेला ते शांत करण्याचा प्रयत्न करतो। पण ज्यावेळी ते शांत होत नसतील, ज्यावेळी त्यांची लेवल जी असेल ती अगदी कंट्रोल करण्याच्या पलीकडे गेलेली असेल, त्यावेळी आपल्याला त्यांना शरीराच्या बाहेर काढावं लागतं आणि त्यालाच आपण पंचकर्म म्हणतो। म्हणजे शरीराची शुद्धीकरण म्हणजे शोधन आणि शोधन म्हणजेच पंचकर्म। तर पंचकर्मामध्ये 5 महत्त्वाचे प्रकार असतात: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण। तर आपल्या सेंटरमध्ये आपण ही 5ही प्रकारची पंचकर्म करतो आणि त्याचसोबत इतरही काही लघु पंचकर्म अशी आयुर्वेदात सांगितलेली आहे, जसं की जानुबस्ती असेल, कटिबस्ती असेल, पिंडस्वैर असेल, जलौका म्हणजे लीच थेरपी आहे, अग्निकर्म आहेत। अशा सगळ्या प्रकारची जी पंचकर्म आहेत ती आपण आपल्या क्लिनिकमध्ये कंडक्ट करतो। आणि सर, या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या आजारांविषयी किंवा रोगांविषयी आपल्याकडे उपचार असतात? आता जसं की म्हटलं की आपण मोठे मोठे आजार असेल, कॅन्सर असतील किंवा डायबिटीज असेल किंवा जॉईंट पेन असेल, या सगळ्या आजारांवर आपल्याकडे काही उपचार तज्ञ आहेत का? ॲब्सोल्युटली। सी, आयुर्वेद हे आपलं भारतीय शास्त्र आहे, ते अतिशय विस्तृत आहे आणि हार्डली असा कुठला आजार आहे ज्याची चिकित्सा आयुर्वेदात सांगितलेली नाही। आता नुकतंच आपण बघितलं की कोविडमध्ये सुद्धा ज्यावेळी कुठेही जगात त्याच्यासाठी काही उत्तर नव्हतं, त्यावेळी आयुर्वेदात मात्र त्याच्यावर अगदी रामबाण उपाय होते आणि सगळ्यांनीच त्याचा अनुभव घेतलेला आहे। सो असा कुठला आजार नाही आहे ज्याच्यामध्ये आयुर्वेदाची चिकित्सा सांगितलेली नाही आणि ही सगळी आयुर्वेदाचीच कमाल आहे आणि आम्ही त्याच आयुर्वेदाचा वापर करून आज सर्व आजारांवरती गेल्या 16 वर्षांपासून ठाणे नौपाडा इथे रुग्णांना चिकित्सा देत आहोत। सर, नक्कीच आपण या ठिकाणी काही मला औषधं दिसत आहेत, काही लेप वगैरे दिसत आहेत, तर याविषयी काय माहिती सांगाल आपल्या प्रेक्षकांना? सो आयुर्वेदामध्ये ज्या वनस्पत्या सांगितलेल्या आहेत ना, त्या अगदी नॅचरल आहेत, त्याचा काही साईड इफेक्ट्स नसतो आपल्या शरीरावरती। तर त्याचाच वापर करून आपण बरेचसे प्रोडक्ट जे आहेत ते आपल्या क्लिनिकमध्येच बनवतो। जसं तो आता बघशील की आपल्याकडे हेअर केअर ऑइल आहे केसांसाठी, सिरम आहे। सिरम आजकाल बऱ्याच स्त्रियांना, पुरुषांना त्याचे खूप चांगले फायदे येतात। सो ते आपण हर्बल सिरम तयार केलेलं आहे। अगदी बेसिक आणि खूप नॅचरल असा आपण शॅम्पू तयार केलेला आहे, अतिशय माइल्ड आहे, अजिबात हार्श नाही आहे। सांधेदुखींसाठी जॉईंट पेन ऑइल आहे आपल्याकडे। च्यवनप्राश हे आमचं खूप सगळ्यांना आवडणारं, सगळ्या रुग्णांना आवडणारा हा प्रोडक्ट आहे। खूप वेगळी ह्याची टेस्ट आहे, तू पण टेस्ट करून बघू शकता तुम्ही। फेस पॅक आहे आपल्याकडे, उपटन स्क्रब सोप आहे, ग्लिंट क्रीम आहे जे एक मल्टीपर्पज क्रीम आहे, ज्याचा तुम्ही लिप बाम किंवा जस्ट भेगा आल्या असतील कुठेही, स्किनवरती ड्रायनेस असेल त्याच्यासाठी तुम्ही वापर करू शकता। सो आयुर्वेदिक औषधांसोबतच आपण हे प्रोडक्ट्सही आपल्या क्लिनिकमध्येच तयार करतो। आता नक्कीच सर, तुम्ही आयुर्वेदाचा असा उल्लेख केला, तर आयुर्वेद म्हटल्यावर कधी कधी आपल्या असा एक प्रश्न पडलो की पथ्य आहे, हे खायचं नाही, ते खायचं नाही, असे काही पथ्य पाणी असतात का आयुर्वेदामध्ये? समजा आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी आपल्याला चांगला वाईट परिणाम होतो का, त्याबद्दल काय? ॲब्सोल्युटली बरोबर बोललीस तू की आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हटलं की लोकांना असं वाटतं की अरे बापरे, केवढं पथ्य असेल आणि मग कसं काय जमणार। सो आज गेली 16 वर्षांपासून माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी हे बघतोय की लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे आमच्या क्लिनिकची औषधं घेत आहेत आणि ह्याचं महत्त्वाचं कारण हे पण आहे ना की आपण जर का योग्य पद्धतीने नाडी परीक्षण केली, रुग्णाचा आजार योग्य पद्धतीने समजून घेतला ना, तर आपल्याला कळतं की ह्याच्यातली कुठली पथ्य जी आहेत ना ती सर्वात जास्त घातक ठरत आहेत पेशंटसाठी। सो माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये मी काय बघतो की मला औषधांनी कोणत्या पथ्यांचे, कोणत्या त्याचे जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या कव्हरअप करता येतील। सो त्याच्यासाठी मग पथ्य मी सांगत नाही पेशंटना, पण जे पथ्य एकदमच त्रासदायक आहेत पेशंटला, ती 1 किंवा 2 पथ्य ही पेशंटला पाळावीच लागतात आणि ती 1-2 असल्यामुळे सगळे पेशंट अगदी फॉलो करतात व्यवस्थित। नक्कीच सर, आणि यासोबतच आपण जर पाहू शकतो की आता स्त्रियांमध्ये PCOD झालं, PCOS झालं, याचं प्रमाण वाढतंय, ओव्हरीजचं प्रमाण जे काही हलतं, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी इफेक्ट करतात की प्रेग्नेन्सी असू द्यात किंवा काय, तर ह्या सगळ्यावर पंचकर्म कशा प्रकारे फाईट करतात? अगदी बरोबर। सो हे जे सगळे आजार आहेत जे आपण आज वेगळं बघत आहोत की PCOD हे आजकाल मुलींना खूप लवकर होत आहेत, तर आयुर्वेदामध्ये ना त्याचा संबंध अजीर्ण म्हणजे इनडायजेशनशी सांगितलेला आहे। तर जनरली आपल्याला वाटतं की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आहे वगैरे, ते सगळं तर बरोबरच आहे, पण आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की तुमचं जर का पचन विकृत असेल तर हे सगळे आजार, पाळीच्या तक्रारी, PCOD, इनफर्टिलिटी फॉर दॅट मॅटर, हे सगळे आजार तुम्हाला लवकर
होऊ शकतात. त्यामुळे हे सगळे आजार जर का आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर तुमचं लाईफस्टाईल, तुमची जीवनशैली, तुमचं खाणं पिणं हे योग्य असणं खूप गरजेचं आहे. ओके, जसं तू सुरुवातीला म्हणालीस की स्ट्रेस, एन्झायटी हा आज इतका प्रचंड झालेला आहे आणि हा फक्त मिडल एज वुमेननाच नाही तर शाळेतल्या मुलींनासुद्धा आजकाल हा खूप जास्त आलेला आहे. आता रिसेंटली माझ्याकडे एक छोटी मुलगी आलेली आहे जिला सकाळी तिला मोशन्स होत नाहीत आणि शाळेत गेल्यावरती या स्ट्रेसमध्ये असते की मी मोशन्सला कसं जाऊ, बाकीचे लोक काय विचारतील, आणि त्या स्ट्रेसमुळे तिला इतके जास्त प्रॉब्लेम्स होत आहेत की पाळीचे तक्रारी, पचनाच्या तक्रारी, त्वचेच्या तक्रारी असे कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. सो स्ट्रेस हा प्रत्येकालाच असतो आणि तो छोटा किंवा मोठा नसतो. त्यामुळे स्ट्रेस फॅक्टरवरती सुद्धा आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि मग हे सगळ्यासाठी आपण प्रॉपर नाडी परीक्षण करून रुग्णाची प्रॉपर हिस्ट्री घेऊन आपल्याला ज्यावेळी कळतं की काय नक्की कुठल्या कारणामुळे आजार ट्रिगर झालेला आहे, त्यानंतर मग त्या कारणामुळे जो विकृत दोष खूप वाढलेला आहे ना त्याला बाहेर काढून टाकण्याची खूप गरज असते. आणि त्यासाठी मग वमन, विरेचन, बस्ती हे 3 प्रमुख पंचकर्म करून आपण ते सगळे दोष जे वाढलेले आहेत ना, वात, पित्त, कफ, ते शरीराच्या बाहेर काढतो. आणि मग त्याच्यामुळे PCODच्या किंवा इन्फर्टिलिटीच्या पेशंट्समध्ये सुद्धा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. नक्की सर, तुम्ही चांगली माहिती दिलीत. पण ह्यासोबतच आता तुम्ही लहान मुलांचा उल्लेख केला, तर लहान मुलांमधून ते वयोवृद्धापर्यंत आपल्याकडे कोणकोणत्या आजारासाठी फॅसिलिटीज आहेत त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय माहिती द्या? सो आपल्याकडे सर्व आजारांसाठी जसं की डायबिटीज आहेत, ब्लड प्रेशर आहेत, पचनाच्या तक्रारी आहेत, किंवा स्त्रियांमध्ये जसं आपण म्हटलं की त्वचा विकार आहेत, केश विकार आहेत, पाळीच्या समस्या असतील, व्हेरिकोज वेन्स आहेत, काही स्त्रियांना किंवा पुरुषांना स्थौल्याचा त्रास आहे, कॅन्सर आहे, सांधेदुखी आहेत की वेगवेगळ्या मणक्यांचे विकार, सांध्यांचे विकार, या सगळ्या आजारांवरती आपण ट्रीटमेंट देतो. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत जे काही आजार आहेत त्या सगळ्यावरतीच आपण जी ट्रीटमेंट आहे ती आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये. सर, तुम्ही मोठे आजार तर सांगितलेत, पण सध्या पावसाळा आहे आणि पावसाळा हा जंतू घेऊनच येतो आणि कुठे ना कुठेतरी त्याचा फटका लहानांपासून मोठ्यांना पडतोच. तर सध्याच्या या साथीच्या रोगामध्ये असे अजून कोणते आजार आहेत का किंवा रोग आहेत का ज्याच्यापासून आपल्याला बचाव करणं गरजेचं आहे? बरोबर आहे. सो पावसाळा सुरू झाला ना की आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की वाताची वृद्धी तुमच्या शरीरात होत असते आणि मग त्यामुळेच आता आपल्याला सांधेदुखीचे जे पेशंट आहेत ते खूप जास्त बघायला मिळतात की कंबर दुखते किंवा गुडघे दुखत आहेत किंवा मानेच्या मणक्यामध्ये कुठेतरी त्रास होतोय, असे जे पेशंट्स आहेत ते आपल्याला आता वाढलेले बघायला मिळतात. त्याचबरोबर दूषित पाण्यामुळे पाण्यातले जीवजंतूसुद्धा वाढलेले असतात आणि त्याच्यामुळे इन्फेक्शियस डिसऑर्डर्ससुद्धा होत असतात. त्यामुळे पचनाचे जे आजार आहेत ना ते सुद्धा आपल्याला खूप जास्त बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर सांधेदुखी आणि पचनासोबत सुद्धा सगळ्यात जास्त जे आपल्याला आता पावसाळ्यात बघायला मिळतात ते म्हणजे इन्फेक्शियस डिसऑर्डर्स, म्हणजे डेंग्यू, मलेरिया आणि सगळे साथीचे आजार हे सगळे वाढलेले आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप जास्त सारखं अँटीबायोटिक्स किंवा इतर हे घेऊन वारंवार त्यांची गरज लागू नये यासाठी तुमची इम्युनिटी तुम्ही जेवढी सुधाराल, तुमची रोगप्रतिकारक क्षमता तुम्ही जेवढी चांगली कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल आणि ते आपल्याला आयुर्वेदाच्या मदतीने करता येतं. नक्की सर, कधी कधी असं पण होतं की ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक नेमकं काय चॉईस करावं हा एक संभ्रम असतो, तर त्याविषयी तुम्ही आपल्या माध्यमातून काय सांगाल? ॲलोपॅथी हे दोन्ही शास्त्रांचा जो उपयोग आहे तो योग्य वेळी योग्य पद्धतीने जर आपण केला तर तो एक चांगलीच गोष्ट आहे. पण आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ह्याच्यामध्ये मुख्य फरक हा आहे की आयुर्वेदाचं जर का आपण प्रयोजन समजून घेतलं तर स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनमच, म्हणजे आजार झाला आहे तेव्हा एखादी गोळी घेऊन बरं होऊया असं तर आहेच, पण ज्यावेळी तुम्हाला आजार नाही आहे त्यावेळीसुद्धा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आहे. तुमची जीवनशैली, तुमचा आहार, तुमचे विचार हे तुम्हाला कसे ठेवता येतील जेणेकरून तुम्हाला आजार होणारच नाही, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सो आज आपले बरेच पेशंट्स असे आहेत ना की जे पूर्णपणे बरे झालेले आहेत पण त्यांचा कुठला दोषाचा त्रास आहे त्यांना, त्याप्रमाणे आपण त्यांना सांगून ठेवलेलं आहे की वर्षामध्ये जर का वर्षातनं एकदा तुम्हाला तुमच्या शरीराचं डिटॉक्स करून घ्यायचं आहे. सो पावसाळा सुरू झाला की ते स्वतःहूनच येतात, आपल्याकडे बस्ती करून घेतात आणि किंवा वमन, विरेचन जे काही पंचकर्म असेल ते करून घेतात आणि मग त्यांना दुसरा काही आजार होत नाही. सो आपले बरेच असे पेशंट्स आहेत की जे वर्षातून एकदा सर्व्हिसिंग केल्यासारखं आपल्याकडे येतात आणि ट्रीटमेंट ही घेतात. सो जसं आपण आपल्या घरातल्या ACचं किंवा आपल्या कारचं आपण सर्व्हिसिंग करत असतो तसं पंचकर्म हे आपलं सर्व्हिसिंगच आहे असं मी म्हणेन. त्याच्यामुळे आपण सगळ्या वस्तूंची EMC करतो पण आपल्या शरीराची मात्र EMC करत नाही. सो आयुर्वेदामध्ये तुमच्या शरीराच्या EMCचा मार्ग सांगितलेला आहे. सो आमच्याकडे या आणि तुमच्या शरीराची EMC नक्की करून घ्या.
नक्कीच आपल्याला खूप मोलाची अशी माहिती या लाईव्हच्या माध्यमातून सरांकडनं जाणून घेतलेली आहे. सरांकडनं आता जाता जाता एक विचारेल, सर आपल्याला समजा तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुमच्याशी कनेक्ट कसं व्हायचं त्या संदर्भात माहिती द्या. जसं मी म्हटलं, गेली 16 वर्षांपासून आपण विष्णुनगर नौपाडा ठाणे इथे प्राईड एन्क्लेव्ह बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरती आपला दवाखाना आहे. त्याचबरोबर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट नंबर्स, आमच्या वेबसाईट, आमच्या इन्स्टा, फेसबुक कुठूनही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही आम्हाला कधीही भेटू शकता. तर नक्की 16 वर्षाहून अधिक अनुभव आहे सरांना. तुम्हाला देखील अशा विविध आजारांवर उपचार हवा असेल तर नक्कीच या ठिकाणी नक्कीच भेट द्या. सध्या आपण ठाण्यातील विश्वस्वरूप आयुर्वेदिक पंचकर्म या सेंटरमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काही पेशंट्स देखील आपल्याला या ठिकाणी जोडले गेले आहेत. आपण त्यांचा देखील अभिप्राय जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार, काय सांगाल, तुम्ही इथे ट्रीटमेंट घेता आहात, कसा अनुभव आहे? मी गेल्या 1 महिन्यापासून हायपरटेन्शनचं ट्रीटमेंट घेत आहे. मला खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि डॉक्टर पुर्णेश्वर सावंत हे खूप चांगले आहेत आणि मला नाडी परीक्षण करून माझा औषधोपचार चालू आहे. पण आता मला खूप फरक पडलेला आहे आणि फ्रेश वाटत आहे. तर आयुर्वेदिक खरंच उपचार करा, तुम्हाला पण खूप चांगला अनुभव येईल. त्यामुळे लोकांनी यावे आणि अनुभव घ्यावे. आयुर्वेद म्हटलं आपण पटकन कधीतरी ट्रीटमेंट करत नाही, पण मग आयुर्वेदाचं तुम्हाला कोणी सजेस्ट केलं आणि इतर ठाणेकरांना तुम्ही तुमच्या अनुभवावरनं काय सांगा? मला माझ्या मुलांनी सजेशन केलं आहे आणि माझ्या मुलांच्या मित्रांना खूप अनुभव चांगला आलेला आहे. तर तुम्ही पण घ्या अनुभव, चांगला उपचार घ्या, तर तुम्हाला खूप चांगलं फरक पडेल. त्यामुळे आयुर्वेदिक आता खूप चांगलं गरज आहे आणि बाहेरच्या गोळ्या खाण्यापेक्षा आयुर्वेदिक औषधाने चांगला अनुभव येतो. त्यामुळे तुम्ही खरंच औषधोपचार करा. डॉक्टर पुर्णेश्वर सावंत यांना भेटा, ते नाडी परीक्षण करून तुम्हाला चांगल्या प्रकारे सजेशन देतील आणि चांगले औषध देतील. आईने उल्लेख केला की मुलाकडनं सजेशन आलंय, तर काय सांगाल, आपल्यासारखे जे तरुण मंडळी आहेत ते पटकन अशा गोष्टींकडे वळत नाहीत, पण मग तरी आयुर्वेदच निवडावं असं का वाटलं आणि इतर ठाणेकरांना काय सांगाल? ठाणेकरांना हेच सांगेल की आयुर्वेदिक परीक्षण म्हणजे करून बघा की तुम्हाला पण एक अनुभव चांगला येईल. बाकी अँटीडोट खाण्यापेक्षा, बाकी जे ड्रग्ज आहेत ते घेण्यापेक्षा एक आयुर्वेदाचा मला पण पहिले होता की अँटीडोटनी होऊन जलफट, पण आयुर्वेद हे असं आहे की ते तुम्हाला नाडी परीक्षण करून मुळातनंच तुमचं जे आजार आहे ते तुम्हाला उपचार त्यावरती करता भेटेल. तुम्ही पण एकदा या सेंटरमध्ये आणि एकदा तुमचं नाडी परीक्षण करून तुमच्या करा. थँक्यू. आपल्यासोबत अजून काही पेशंट्स आहेत. मॅडम काय सांगाल, कधीपासून तुम्ही येत आहे आणि तुमचा अनुभव कसा होता? नमस्कार, मी नंदिनी बेलाटीकर. मी इथं 3 वर्षापासून येते विश्वस्वरूपमध्ये आणि मला प्रचंड ॲसिडिटीचा त्रास होता, पण मला खूप फरक पडला आहे. म्हणजे दुसरी औषधं घेऊन माझे त्याचे साईड इफेक्ट्स मला जे जाणवत होते ते खूप नाहीसे झालेले आहेत आणि विरेचन करून किंवा नाडी परीक्षा आणि औषधं, आयुर्वेदिक औषधांनी मला खूप बरं वाटलेलं आहे. माझ्या डिस्टर्ब झालं की परत थोडासा त्रास होतो, पण मी सरांकडे येते, डॉक्टरांकडे येते आणि ते लगेच औषधं दिलं, मला 15 दिवसात परत मी नॉर्मल होते. त्यामुळे सावंत डॉक्टरांची औषधं मला आणि त्यांचे ट्रीटमेंट खूप उपयोगी पडलेली आहे आणि खूप बरं वाटतं आहे. त्यामुळे आणि इतर औषधांचे साईड इफेक्ट्स एवढे असतात की त्याचे परत त्याच्यावर दुसरी औषधं घ्यावी लागतात, ते आयुर्वेदिकमध्ये होत नाही. त्यामुळे शक्यतो आपण आयुर्वेदाकडे, ते आपली भारतीय संस्कृती जे आपल्या ह्याच्यामध्ये येतं, त्याच्यामुळे खूप फरक पडतो. तर शक्यतो लोकांनी आयुर्वेदाकडे वळावं आणि त्याचा फायदा घ्यावा आणि बाहेरची औषधं दुसरी घेऊन साईड इफेक्ट्स टाळावे. मला तर असं वाटतं आणि मला खूप फरक पडलेला आहे. त्यामुळे मी सगळ्यांना खूप सजेस्ट करते सरांची ट्रीटमेंट आणि आयुर्वेदिक दोन्ही. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं, आयुर्वेदिक पंचकर्मा सेंटरमध्ये उपयुक्त असं या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट दिली जाते आणि चांगल्या प्रमाणात आपल्याला पेशंटचा देखील रिप्लाय आपल्याला पाहायला मिळाला. ठाण्यातील अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह. धन्यवाद.